मला आता झालंय बोर. मी काय करू ते काही कळत नव्हतं. म्हटलं चला आज दुसरं काय करणार आहे व्हिडिओमध्ये. माझ्याकडे एकच टॉपिक असतो, एनी टाइम उठा सुटा चहा करा, एनी टाइम उठा सुटा चहा करा. पण आज माझ्याकडे अजून दुसरा एक टॉपिक आहे. हे बघू शकता इथे एवढा सगळा पसारा पाडून ठेवलेला आहे, जो मला सगळा आवरायचा आहे. पण आधी त्या मी चहाच घेणार आहे त्याच्या आधी, आणि हा जो मी पसारा केलेला आहे तो आवरणार आहे. त्यानंतर आपल्या केसांची थोडी काळजी घेणार आहे. सो आपल्याला पण सेलिब्रिटींसारखे, आता राखीताईचे केस तर 3.5 लाख रुपयाचे काहीतरी आहेत. आपण 3.5 लाख रुपये नाही पण 20-30 रुपये तर खर्च करू शकतो नाही का. 20-30 रुपये मस्त आपली चंपी करून घेऊ. नाही चंपी नाही करणार. थोडंफार आपल्या केसांची काळजी घेणार आहे. हे काय म्हणतात त्याला, हेअर पॅक सॉरी, हेअर स्पा म्हणणार होते मी. हेअर पॅक यूज करूयात, मस्तपैकी आपल्या केसांची थोडीशी काळजी घेऊयात. पण त्याआधी हे काम कंप्लीट करायचं आहे. आणि अजून म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला चहा प्यायचा आहे. चहा पिण्यासाठी आता तुम्हाला टाइम दाखवते किती झालेला आहे, आणि तरी मला चहा प्यायचा आहे. एक मिनिट. अरे दाखव की. हा बघा 3:44 झाले, म्हणजे 4 वाजले. म्हणजे 4 चहा करेपर्यंत 4 वाजतीलच. तर आपण 4चा चहा नाही, सॉरी 4 वाजेपर्यंतचा चहा आता बनवून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला सगळे कामं करायची आहेत. कामं करायला थकायचं नाही. पल्लवीने आळशीपणा केलेला आहे, कन्सिस्टन्सी ब्रेक केलेली आहे. त्याच्यामुळे तिला शिक्षा दिलेली होती चहा न पिण्याची. पण आज ती चहा पिणार आहे. आणि काल पण ती चहा पिली, परवा पण चहा पिली. एक गोष्ट सांगू का, चहा बनवायचं सगळं सामान रेडी आहे. आणि एक मिनिट, सगळं सामान रेडीच असतं. आणि 2 दिवस झाले, दिवसाआधीच शॉर्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी 10 रुपयाची साखर आणलेली. बट जास्त साखरेचा चहा मी घेत नाही. पण यावेळेस म्हटलं की साखर तर मी अशीच आणली होती दुधात वगैरे टाकून घ्यायला. पण आता मी साखरेचा चहा बनवते, कारण गुळ ऑलमोस्ट संपलाय, थोडासा आहे. आज मला नॉर्मल जो चहा असतो ना तो चहा प्यायची इच्छा आहे. आणि आपण केटलमध्ये आज चहा करणार आहोत, कारण गॅस संपलेला नाहीये अजून, पण तो खूप डिम झालाय. जो पेटवायला गेला तरी खूप वेळ लागतो. सो आपण केटलमध्ये चहा बनवूयात, कारण गॅस मला तरी वाटतं तो संपलेलाच आहे. चालू करायचं म्हटलं तर तो चालूच होत नाही लवकर, आणि केला तरी तो असा चालतोय की त्याच्यावर चहा उकळणं तर मुश्किलच आहे. सो आधी आपण टाकून घेऊया चहाला थोडंसं पाणी, कारण आपण भेसळयुक्त चहा करणार आहोत. बाकी गोष्टींमध्ये भेसळ नाही करायची, फक्त चहामध्ये करायची. त्यानंतर टाकायची पत्ती. पत्ती तुम्ही कुठलीही घेऊ शकता, तुम्हाला जी आवडते ती. तुम्ही जास्त टाकायची, कमी टाकायची, स्ट्रॉंग करायचा चहा विदाऊट स्ट्रॉंग, तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. सांडल्याशिवाय कुठलंही काम न करणारी मी पत्ती सुद्धा सांडलेली आहे. आणि असं वाटते थोडीफार केसरही टाकून देईल मी त्याच्यामध्ये. द्या, साखरही सांडलेली आहे. ऑल द बेस्ट. नाही, कीप इट अप. त्यानंतर आवडीनुसार साखर घाला. आता मी मराठवाडा साईड मधली म्हणून मला गोड चहा आवडत असेल असं अजिबात मत ठेवू नका. मला कमी गोड चहा लागतो. आता मी थोडी साखर जास्त टाकलेली आहे. आणि आधी आपण काळा चहा उकळून घेऊयात. त्यानंतर आपण त्यामध्ये दूध घालूयात. काय ग, आता दूध पण सांडून देत होते. एका दूध पॅकेट मध्ये मी जवळपास 4 चहा पिली आहे, आणि अजून आहे दूध. सो आपण आता एक चहा होईल, आणि थोड्या वेळानंतर अजून एक चहा होऊ शकतो. इथे आणलेले आहेत मी बिस्किट्स. जे बिस्किट पण कालच्या ब्लॉग मध्येच होते. हे बघा, अजून एवढे उरले तेवढे बिस्किट खाऊन घेते मस्त. म्हणजे चला, शॉर्ट ब्लॉग मध्ये दाखवलं होतं, अजून लॉंग ब्लॉग यायचा बाकी होता, म्हणून याचा आवाज सुरू झालाय. तिकडे पण लक्ष द्यावं लागेल. आता तुम्ही मला असं करत राहते सारखी, माझं प्रेम आहे तुमच्यावर, जीव आहे माझा तुमच्यावर, त्यामुळे माझं एवढं प्रेम निघत असतं. पण अजून एक गोष्ट, ह्या चहासाठी सारखं सारखं असं निघत असतंय. हा गरम आहे. चहा उकळताना थोडासा डान्स पण करून घेऊ शकता, कारण याचा आवाजच तसा येतो. आता ब्लॅक टी उकळलेला आहे. सो आता आपण याच्यात दूध घालून घेऊया. दूध देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता अजून एक चहा होईलच ना आपला थोड्या वेळानंतर. आता दुधाचा चहा मस्त उकळतोय, तोपर्यंत आपण बिस्किट्स काढून घेऊयात प्लेट मध्ये. आता याचं काम झालेलं आहे. हे आपल्या जागी ठेवून द्यायचं. चहा उकळत आलाय, वर येणार नाही याची काळजी घ्यायची पहिली स्टार्टिंग. बिस्किट काढून घेतले. चहा इज रेडी. पिन काढून घ्यायची, आणि उकळलेला चहा ग्लासात काढून घेऊयात. जस्ट बिकॉज आपल्याला खायची बिस्किट.
गरम हो. केटल लगेच धुवून टाकायचंय, पण पहिले आता गरम गरम चहा आणि बिस्किट खाऊयात. चला पाणी घेते पिऊन पहिले. आज काय झालं माहितीये का, पाणी भरलं नळाचं आणि ते क्षारयुक्त पाणी, जे बोरचं पाणी असतं ना, त्याची चव लागत होती. तर दुपारी पायांकडून म्हणजे माझ्या फ्रेंडकडून येताना मी पाणी घेऊन आली, बट मला आज पाण्याची चवच लागत नाहीये. सर्दी होती की काय काय माहिती. हा काय युनिव्हर्सचा प्रॉब्लेम आहे की काय? चहामध्ये बिस्किट बुडवलं की ते पडूनच जात आहे. तुम्ही पण या खायला. आणि तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, चाय लवर कोण कोण आहात त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. चहा टाईप करा, चहा. परम सुख. गरमाला. बरं चला, मी एवढे चहा बिस्किट खाते. आपण नेक्स्ट काम करताना भेटूया. आता चहा वगैरे घेऊन झालाय तर काहीतरी काम करायला हवं, म्हणून आता सगळ्यात पहिले आपल्या केसांची काळजी घ्यायला सांगितलं होतं ना. जे आपले मगाशी म्हटलं ना, राखी सावंत म्हणजे आपली राखीताई यांच्यासारखेच आपले केस झालेले. फरक एवढाच आहे, राखीताईचे गोल्डन हेअर्स आहेत. आपले केस असे आहेत की धड ब्राऊन मध्येही बसत नाही, धड ब्लॅक मध्येही बसत नाही. पण आता यांची काळजी तर घ्यायलाच हवी, म्हणून मी काय प्रोडक्ट लावणार आहे. प्रोडक्ट घरगुती आहेत, जे मीच तयार केलेले आहेत. पहिले स्टार्टिंग तर मला सगळेजण हे सांगा की मी दिसते ना तिथे. बरं आता मी आरसा इथे ठेवते कॅमेऱ्याच्या बाजूलाच, आणि अप्लाय कसं करायचं तेही सांगते. ह्या बॉटलमध्ये भरलेलं आहे. हे मला एका फेस सिरमची बॉटल आलेली होती, पण याने टाकायला अप्लाय करायला सोपं जातं म्हणून मी हे करते. हे बघा, रूट्सला एकदम अप्लाय करायचं. असं थोडं थोडं घेऊन, अरे यार तोंडावर आलं, असं थोडं 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 करत ड्रॉप टाकत जेंटली मसाज करायची. काय करायचं, हे ड्रॉप रिकामा झाला, परत डिप करायचा, परत घ्यायचा भरून, आणि ह्या भागात झालेला आहे ना, आता मिडलचा जो पोर्शन होता त्याच्यात झालेला आहे ना, मग असा पोर्शन परत साईडला करायचा आणि परत अप्लाय करायचं. कंगवा वाटलंच तर इकडच्या केसात ॲड करायचा आणि ड्रॉप टाकायचा, मसाज करायची, ड्रॉप टाकायचा, मसाज करायची. पहिले तर सगळ्या केसांमध्ये म्हणजे स्कॅल्पला पूर्ण लावून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही मसाज करू शकता. म्हणजे पूर्ण अप्लाय करून झाल्याच्या नंतर तुम्ही मसाज करू शकता. आणि माझे केस बघू शकता तुम्ही, खूप विरळ झालेले आहेत. हे विरळ केस मला भरून काढायचे, आणि मला असं वाटतंय की माझ्यासोबत तुम्ही पण जर्नी स्टार्ट करा. कारण मी आता जस्ट जवळपास 8 दिवस झाले केसांची काळजी घेण्याची जर्नी स्टार्ट केली आहे, जे मीच बनवले स्वतः. तुम्हाला जर रेसिपी वगैरे हवी असेल किंवा मी माझं प्रोडक्ट चालू करू का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तर विचार करते की जर मला याने फरक पडला ना तर मी खरंच एक सिरीज सुरू करेल. आणि तसं मला फरक जाणवायला लागलाय बरं का. केस गळती माझी खूप कमी झाली आहे. काळजी घेतल्याने खरंच कमी होतात बरं का केस गळतीचे. आणि काळजी घ्या आत्ताच, कारण जर आपले 20 मध्येच केस जायला लागले ना तर अजून तर आपल्याला 50 यायची बाकी आहे. असं भांग पाडत 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 पूर्ण केसाला लावून घ्यायचंय. कारण प्रत्येक केसाच्या मुळाशी म्हणतात ना, प्रत्येक केसाच्या मुळाशी हा ड्रॉप गेला पाहिजे. टॉनिक, हेअर टॉनिक एक प्रकारचं समजू शकता तुम्ही. आपल्याला जसं कसं ना बऱ्यापैकी ताकद राहिलं नाही तेव्हा आपण टॉनिक वगैरे घेतो, तसंच हे केसांचं टॉनिक म्हणू शकता तुम्ही. बरोबर ते केसांच्या मुळाशी पोहोचतं. आता मी बॅक साईडला पण अप्लाय कसं करायचं ते सांगते. बॅक साईडला अप्लाय करण्यासाठी जास्त काही मेहनत नाहीये, फक्त तुम्ही असं कोम करू शकता. आणि कोम केल्यानंतर भांग पाडून घ्यायचा बरोबर मधोमध. पाडला त्यानंतर जी बॉटल आहे, एक मिनिट बॉटल घेते, ही बॉटल आहे, त्या बॉटलमधलं ते ड्रॉप भरून घेतला. त्यानंतर असं अप्लाय करायचं. तर मला माहित नाही बरोबर भागात पडतंय का, पण मला फील होतंय, आपल्याला फील होतं आपण बरोबर लावतोय की नाही. हा, कारण ते ड्रॉप्स पडताना कळतात आपल्याला. हे बघा, या प्रकारे अप्लाय करायचं. थोडं 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 सोडत जायचं, बरोबर ते पडत जातं. लगेच मसाज करायची, का तर ते ड्रॉप्स खाली वाया जाऊ नये म्हणून. आता दिसते की नाही मला माहित नाही बघा कॅमेऱ्यामध्ये, पण आता मला बघून घाबरू नका. असं अप्लाय करायचं आणि मसाज कशी करायची तेही सांगते. हळूहळू हळूहळू इथपर्यंत पोहोचलं असेल टॉनिक आपल्या हाताला ज्या टायमाला लागेल त्या टायमाला समजून जायचं की ड्रॉप्स पूर्ण आपल्या स्कॅल्पला लागलेले आहेत. अजून जेव्हा आपलं पूर्ण स्कॅल्पला लावून झाले, आता माझं लावलं नाही झालेलं पूर्ण,
पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी सांगते, स्कॅल्पमध्ये जेव्हा पूर्ण लावून झालं ना टॉनिक, त्यानंतर हळूवार अशी मसाज करायची. ही मसाज झाल्यानंतर तुम्ही हळूवार हातानेच करायची, जास्त केसांना ताण द्यायचा नाही. त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी हे डोकं खाली करून सुद्धा असं थोडंसं डोकं खाली करायचं. त्यानंतर अशी जेंटली मसाज करायची आणि ती झाल्यानंतर बॅक साईडने पण अशी 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 तुम्ही व्यवस्थित मसाज करू शकता. आणि मुळात आपल्या हे जे हेअर डॅमेज झालेले आहेत ना सगळ्यात खालचे, जे तुम्ही खूप असं आहे का ड्रायनेस त्याला खूप आलेला आहे, त्याच्यामध्ये जीव प्राण काही राहिलेले नाही वाटत, तेव्हा तुम्ही असं करू शकता. हे ड्रॉप्स हातावर घ्यायचे आणि पूर्ण याला अप्लाय करू शकता. का तर ते हेअर टॉनिक तुमच्या केसांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. स्कॅल्प पासून मुळापर्यंत सगळ्या केसाला ते टॉनिक लावायचं आहे. आणि आता मी पूर्ण केसांना टॉनिक लावून घेते, त्यानंतर आपलं जे पुढचं काम बाकी आहे ते तर करूयाच. आता मी पूर्ण केसांना हे हेअर टॉनिक लावून घेते, त्यानंतर भेटूयात आपण. तुम्हाला सांगू का, जेवढी आपण चेहऱ्याची काळजी घेतो ना तेवढीच केसांची काळजी घेणंही गरजेचं आहे, कारण त्याची मी बिलकुल काळजी घेतलेली नाही आणि मी इथून पुढे काळजी घेणार आहे. तर तुम्हाला ती सिरीज पाहायची तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि सगळे ब्लॉग पहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका. सबस्क्राईब करायचे पैसे लागत नाही, तो चला की करून टाका की तेवढं सबस्क्राईब. एक सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर जो आनंद होतो तो तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. नक्की सबस्क्राईब करा.